नमस्कार विदर्भावासियांनो, आपल्या विदर्भ मान्सून या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे. मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक. आज गुरुवार दिनांक 12 मार्च. तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की आपण मागील भागात जे सांगितलं होतं की जवळपास पुढल्या आठवड्यात विदर्भात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं, वादळी पावसाचं. परंतु त्या वातावरणामध्ये काही लक्षणीय बदल झालेले आहे. वादळी पाऊस येणारच आहे सांगितल्याप्रमाणे, परंतु जो एक अपेक्षित होतं की तो 16-17 तारखेच्या पुढे या पावसाळा सुरुवात होईल. 14-15 तारखेनंतर ढग दाटून येतील, तर 1-2 दिवस तो आधी येऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. म्हणजे 13-14 तारखेला ढग येतील आणि 14-15 तारखेपासून वादळी पाऊस काही ठिकाणी सुरू होऊ शकतो. आणि 15-16 तारखेपासून सुरू होणारा हा पाऊस हा 2 टप्प्यात पडेल. जवळपास 16, 17, 18, 19 आणि 20 तारखेपर्यंत हा पाऊस वादळी स्वरूपाचा विदर्भात कोसळणार आहे. सोबतच एक 2-3 दिवसाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा 22 ते 25 असासुद्धा हा पाऊस कोसळू शकतो. म्हणजे एकंदरीत 16 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत, जवळपास 24-25 तारखेपर्यंत विदर्भात वादळी वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या वातावरणापासून सावध राहणं गरजेचं आहे, कारण की रब्बी पिकांचा हंगाम अनेक पिकं काढणीला आली आहे. त्यामुळे ही पिकं पावसात सापडली, गारपीटमध्ये जर सापडली, कारण की गारपीटसुद्धा होण्याची शक्यता आहे, तर त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकते. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचं जे काही नियोजन आहे ते करावं. यासाठी आज खास व्हिडिओ आपण देत आहोत. आणि आता बघणार आहोत आपण की पुढच्या काही दिवसात, म्हणजे उद्यापासूनच विदर्भातील वातावरण नेमकं पुढचा आठवडाभर कसं राहणार आहे. तर आता हे नेमकं वातावरण का निर्माण होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपण IMDने, म्हणजे भारतीय हवामान विभागाने प्रसारित केलेली ही सॅटेलाईट इमेज आपल्याला बघणं जरुरीचं आहे. कारण की आपण बघतो की भारताच्या उत्तरेकडनं मोठ्या प्रमाणात वेस्टर्न, म्हणजे पश्चिमी आवर्तन, ज्याला आपण वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणू, ते निर्माण होणं सुरू झालेलं आहे. ह्या सर्व उत्तरेकडच्या भागात आपण बघतो. सोबतच 2 इथे सायक्लोनिक सर्क्युलेशन, म्हणजे चक्राकार हवेची स्थिती निर्माण झाली. यासोबतच याही भागात पूर्वेकडच्या चक्राकार हवेची स्थिती निर्माण झाली. यासोबतच अंदमान निकोबारमध्येही एक चक्राकार हवेची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे होत काय आहे की एकीकडे हे पश्चिमी विक्षोभ या भागातून असे सरकत इकडे येणार आहे. सोबतच या भागातून जे काही शुष्क वारे जे वाहत आहे, कोरडे वारे या बंगालच्या सागरातून, आणि इकडे अरबी समुद्रातून बाष्पाचे वारे वाहत आहे, आणि हा पश्चिमी विक्षोभ. तर यामुळे काय होणार की या भागात एक परिस्थिती तयार होईल पावसाची. आणि त्यामुळं जवळपास 14 तारखेच्या पुढे, म्हणजे 14 तारखेला हा वेस्टर्न डिस्टर्बन्स या भागातून विदर्भाच्या या भागापर्यंत येऊ शकतो. आणि त्यामुळे तिथे एक कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन जवळपास 14 तारखेच्या पुढे, म्हणजे 15, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 असे 4 ते 5 दिवस विदर्भाच्या अनेक भागात आलटून पालटून वादळी परिस्थिती निर्माण होईल. आणि अनेक ठिकाणी वादळी पाऊस सोबतच गारपीट होण्याची दाट शक्यता आहे. तसं आपण सध्याची जर परिस्थिती बघितली तर आपण मागल्या भागातच सांगितलं होतं की जवळपास 10 तारखेनंतर विदर्भात प्रचंड उष्णतेची लाट निर्माण होऊ शकते, आणि ती लाट सध्या सुरू आहे. आपण परवापासून अनुभवतो आहे की विदर्भाच्या सर्वच भागात, विशेषतः प्रामुख्यानं अकोला असेल, अमरावती असेल, इकडे बुलढाणा, यवतमाळ, चंद्रपूर या संपूर्ण भागामध्ये, सोबतच संपूर्ण विदर्भात आता ही सक्रिय झाली आहे. आणि कालसुद्धा, आज आणि उद्यासुद्धा विदर्भाच्या संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र अशा उन्हाच्या झळा आपण अनुभवतो आहोत. आणि जवळपास 40शी पार, काही ठिकाणी 42पर्यंत, म्हणजे अकोला वगैरे भागात, ब्रह्मपुरी, चंद्रपूर जिल्ह्यातलं या भागात 42च्या पुढे हा तापमानाचा पारा सरकू शकतो अशी स्थिती झाली. सध्याच 41वर हे वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यातही अनेक ठिकाणी 40-41, तर बुलढाणा असेल, अकोला असेल, पुसद असेल, यवतमाळ असेल, या संपूर्ण भागामध्ये 40च्या वर, म्हणजे जवळपास संपूर्ण विदर्भाच्या भागात 40च्या वर पारा चढलेला आहे. त्यामुळं प्रचंड उन्हाचे चटके आणि प्रचंड उष्णतामान आपण गेल्या 2 दिवसापासून अनुभवतो. आणि पुढचे 3 दिवस असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे 14 तारखेपर्यंत विदर्भाच्या सर्वच भागात. त्यामुळे या अचानकपणे वाढलेल्या वातावरणाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं जरुरीचं आहे. शक्यतोवर बाहेर पडू नका. बाहेर पडायचं काही काम असलं तर डोके आपलं सुती कापडानं झाकून, अंग सुती कापडाने झाकूनच बाहेर निघा. भरपूर पाणी प्या. पिण्याची आवश्यकता नसेल तरी पाणी प्या, कारण की मोठ्या प्रमाणात पाणी हेच आपल्याला यापासून वाचवू शकते. सोबतच अनेक आजार, व्याधी निर्माण होऊ शकतात, चक्कर वगैरे येणे वगैरे, अशा वेळेस आपण लिंबू सरबत असेल, पाणी असेल, किंवा जे काही शीतपेय असेल तर याचं प्राशन करा.
आणि फार काही गंभीर वाटलं तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कारण की अचानकपणे हे टेम्परेचर भयंकर वाढलं आहे. कारण की मार्चमध्ये 40-42 कोणी अपेक्षाही केली नव्हती. अशा पद्धतीचं हे तापमान आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी काही आजार उद्भवू शकतात, तर त्यापासून नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. परंतु ही जे काही उष्णतेची परिस्थिती हे 2-3 दिवसांहून अधिक राहणार नाही. जवळपास 14-15 तारखेनंतर मात्र विदर्भात वादळी पावसाचं वातावरण तयार होत आहे. आपण बघतो की या भागातून हे जे काही पश्चिमी आवर्तन आलेलं आहे, सोबतच या दोन्ही समुद्रातून होणारा इकडे उष्ण वारे, सोबतच बाष्पाचा पुरवठा, तर यामुळं विदर्भाच्या या भागात विशेषतः हा संपूर्ण उत्तर भारत असेल आणि हा पूर्वेकडचा जो भाग आहे, तर ह्या भागात मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होणार आहे. तर याचा फटका विदर्भाला बसणार आहे 14 तारखेच्या पुढे. कारण की 13-14 तारखेपासूनच विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण निर्माण होऊ शकते. 13 तारखेच्या दुपारनंतर किंवा 14 तारखेच्या पहाटेपासून, आणि 2 दिवस ढगाळी वातावरण राहील. होऊ शकते एखाद्या वेळेस 13-14 तारखेच्या या ढगाळी वातावरणातून कुठेतरी थोडाफार पाऊस येऊ शकतो, अशी शक्यता आहे आणि भारतीय हवामान विभागाने सुद्धा तशी शक्यता वर्तवली आहे. परंतु विदर्भ मान्सूनच्या जे काही आपला अंदाज आहे, तर 13-14 तारखेला फार काही वादळी पाऊस होणार नाही. एखाद्या ठिकाणी झाला तर शक्यता होऊ शकते, परंतु खऱ्या अर्थानं पावसाला सुरुवात होईल 14 तारखेच्या रात्री उशिरा, आणि 15 तारखेपासून विदर्भाचा हा जो भाग आहे, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, म्हणजे पश्चिम विदर्भाच्या भागातून याला सुरुवात होऊ शकते. सोबतच पूर्वेकडचा हा जो चंद्रपूर, गडचिरोली भाग आहे, तर या भागातही 15 तारखेपासूनच जोरदार वादळी पावसाला सुरुवात होऊ शकते. मग त्यात गोंदिया असेल, भंडारा असेल, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, इकडे यवतमाळ वगैरे या संपूर्ण भागामध्ये जोरदार वादळी पाऊस येऊ शकतो. अर्थात हा भाग बदलत पडणार आहे आणि यामध्ये गारपीटसुद्धा होऊ शकते. विशेषतः 17-18 तारखेला जो काही पाऊस येईल, तर 17-18 तारखेला मोठ्या प्रमाणात गारपीट पश्चिम विदर्भाच्या अनेक भागात होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम वगैरे हा जो भाग येऊ शकतो, तर या ठिकाणी गारपीट होऊ शकते. सोबतच बुलढाण्याच्याही काही एखाद्या दुसऱ्या भागात गारपिटीची शक्यता आहे. सोबतच चंद्रपूर असेल, इकडे भंडारा असेल, याही भागात, गडचिरोलीच्या काही भागात गारपिटीची शक्यता आहे. वर्धा, यवतमाळच्याही काही भागात हलक्या प्रमाणात गारपीट 16-17 तारखेच्या दरम्यान किंवा 18 तारखेलाच्या वातावरणात होऊ शकते. पावसाचा जो काही वेग राहील किंवा पावसाचं जे प्रमाण राहील हे 17-18 तारखेला, म्हणजे 17-18 आणि 19 या तारखेला जास्त राहू शकते तुलनेने 14 आणि 15 तारखेच्या. हा पाऊस जवळपास 20 तारखेपर्यंत, 21 तारखेपर्यंत चालेल अशी शक्यता आहे. अर्थात हा वादळी पाऊस असल्यामुळे दिवसभर सकाळपासून दुपारपर्यंत कदाचित मोठ्या प्रमाणात ऊन तापू शकते आणि 2-3 वाजतानंतर किंवा सायंकाळच्या सुमारास हा वादळी पाऊस येण्याची शक्यता आहे. अशा पद्धतीचं हे वादळी पावसाचं एकंदरीत परिस्थिती असते. तर या संदर्भात, पावसासंदर्भात वेगवेगळ्या मॉडेलने वेगवेगळे अंदाज दिलेले असले तरी आपण बघतो की जवळपास एकंदरीत सामान्य अंदाज लक्षात घेतले तर आपल्या लक्षात येईल की जवळपास 14 तारखेपासून, म्हणजे 14-15 तारखेपासून विदर्भाचा हा जो भाग आहे विशेषतः, त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, सोबतच इकडे बुलढाणा, वाशिम, अकोला, अमरावती, तर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस जवळपास आठवडाभर पडण्याची शक्यता आहे. म्हणजे 14-15 तारखेपासून सुरू होणारं जे वातावरण आहे ते 20-21पर्यंत विदर्भात चालेल अशी शक्यता दिसत आहे. तर आपण बघतो की जवळपास 14 तारखेपासूनच विदर्भाच्या या भागात ढगदाटायला सुरुवात होऊ शकते आणि 15-16 तारखेच्या दरम्यान, विशेषतः 15 तारखेला सायंकाळी उशिरा चंद्रपूर, गडचिरोली भागातून पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर 16-17 तारीख आपण बघतो की हे 17 तारखेची परिस्थिती आहे. 17 तारखेला संपूर्ण विदर्भाच्या जवळपास भागामध्ये मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस होऊ शकतो. सोबतच 18 तारखेला सुद्धा आपण बघतो की ही 18 तारखेची परिस्थिती आहे. 18 तारखेला संपूर्ण यवतमाळ असेल, वर्धा असेल, अकोला, अमरावती, इकडे चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या भागात सायंकाळनंतर वादळी पावसाची शक्यता आहे 18 तारखेला. यानंतर 19 तारखेलासुद्धा आपण बघतो की 19 तारखेलासुद्धा विदर्भाच्या अनेक भागामध्ये आपण बघतो की मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो. त्यामध्ये पश्चिम विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, अमरावती, अकोला या भागात गारपिटीची स्थिती निर्माण होऊ शकते. विशेषतः इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये, अकोला जिल्हा आणि अमरावती जिल्हा, बुलढाणा जिल्ह्याचा काही भाग, या भागात गारपीट होऊ शकते. 18 तारखेला उशिरा रात्री किंवा 19 तारखेच्या पहाटेच्या दरम्यान गारपीटची शक्यता आहे. 19 तारखेलासुद्धा हे वातावरण कमी जास्त प्रमाणात अशाच पद्धतीचं राहू शकते अशी शक्यता आहे. सोबतच आपण बघतो की 19 तारखेची परिस्थिती आहे आणि गडचिरोली भागात मोठ्या प्रमाणात पाऊस दाखवण्यात आला आहे. सोबतच पुढे इकडे यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया याही भागात मोठा पाऊस आपण बघतो वादळी स्वरूपाचा सायंकाळनंतर 19 तारखेला, म्हणजे गुरुवारी मोठ्या प्रमाणात सर्वत्र. सोबतच इतरही ठिकाणी ढग दाटलेले आहे आणि इकडे आपण वाशिम असेल, अकोला असेल, अमरावती याही भागात
19 तारखेला रात्री उशिरा म्हणजे 20 तारखेच्या पहाटेला पश्चिम विदर्भाच्या अनेक भागात वादळी पावसाची शक्यता दर्शवण्यात आली आहे. यानंतर जर आपण पुढे 20 तारखेचं जर वातावरण बघितलं तर आपण 20 तारखेला सुद्धा बघतो आहोत की 20 तारखेला या संपूर्ण भागामध्ये म्हणजे विदर्भाच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ढगाळी वातावरण आहे. अनेक ठिकाणी पाऊस होणार आहे. तर यामध्ये हे पावसाचं वातावरण आपण बघतो आहोत की आता हे या भागात प्रचंड मोठा पाऊस आपण बघतो आहोत. सोबतच वादळी वातावरण आहे आणि ढगांची मोठी गर्दी आहे. ही 20 तारखेची परिस्थिती आहे. पुसद, यवतमाळ, इकडे वाशिम, अकोला, अमरावती, पश्चिम विदर्भ सोबतच इकडे पूर्व विदर्भ याही भागात आपण बघतो की मोठा पावसाचं वादळी पावसाचं वातावरण 20 तारखेला सुद्धा विदर्भात राहणार आहे. म्हणजे जवळपास कोणताच भाग सुटण्याची शक्यता दिसत नाही. जवळपास विदर्भाचे सर्व जिल्हे हे वादळी पाऊस कव्हर करणारा असं दिसतं आहे. आणि त्यामुळं जवळपास 21 तारखेच्या पुढे हे बघतो आपण की हे वातावरण थोडं कमजोर होईल. म्हणजे 2 दिवसाची सवड भेटू शकते. 21 आणि 22 तारखेपर्यंत फार काही वातावरण राहणार नाही. परंतु पुन्हा एकदा 23 तारखेनंतर ते 25 तारखेपर्यंत पुन्हा एकदा नव्यानं वादळी वातावरण तयार होऊ शकते. या पावसापासून शेतकऱ्यांनी बचवून राहणं गरजेचं आहे. कारण की सध्या हरभरा असेल, गहू असेल, इतरही सर्व पिकांची काढणी सुरू आहे. कांदी असेल, त्यामुळं या प्रमाणात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. म्हणून ती सर्वतोपरी काळजी शेतकऱ्यांनी घेऊन त्या हिशोबानं आपलं नियोजन करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राच्या हवामान विभागानं जे काही अलर्ट दिलं आहे त्यानुसार आज अकोला जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्थात भारतीय हवामान विभागानं किंवा राज्याच्या हवामान विभागानं जरी हा अलर्ट अकोला जिल्ह्यापुरता दिला असला तरी इतकंच वातावरण जवळपास 40 डिग्रीच्या पुढचं सगळं वातावरण उष्णतेचं हे अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या संपूर्ण भागामध्ये आहे. आणि पुढचे 2 दिवस हे वातावरण असं कायम राहण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार आपण बघतो की 14 तारखेला म्हणजे शनिवारी हा जो काही यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली हा जो भाग आहे तर या भागापासून वादळी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे. तर 15 तारखेला हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आपण बघतो आहोत की जवळपास 15 तारखेला संपूर्ण विदर्भाच्या भागात हे वादळी वातावरण राहणार. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर या भागात तर राहणारच आहे. वादळी वाऱ्यांसह जोरदार वातावरण पावसाचं होऊ शकतो. सोबतच भंडारा, गोंदियाच्या काही भागात, अमरावती, अकोला, वाशिम, इकडे बुलढाण्याचा काही भाग तर याही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस होऊ शकतो 15 तारखेला रात्री उशिरा. तर अशा पद्धतीने विदर्भातील जवळपास जिल्ह्यांमध्ये 14-15 तारखेच्या पुढे वादळी स्वरूपाचं वातावरण निर्माण होणार आहे आणि मोठ्या प्रमाणात हा वादळी पाऊस होऊ शकतो. गारपीटसुद्धा अनेक भागात होणार आहे. पुढचे 2 दिवस म्हणजे आज 12 तारीख आहे, आज, उद्या आणि परवा विदर्भात तीव्र उष्णतेची लाट राहणार आहे. आणि त्यानंतर 15 तारखेपासून जे काही हे उष्णता ही निश्चितपणे कमी होईल कारण की वादळी पावसामुळं. आणि मग पुढचे जवळपास आठवडाभर फार काही उष्णता राहणार नाही. परंतु मोठ्या प्रमाणात वादळी पावसाचं वातावरण हे विदर्भात राहील. त्यामध्ये 14 तारखेच्या रात्री उशिरापासून वातावरण सुरू होईल. 15-16 तारखेला पाऊस पडेल, वादळी पाऊस पडेल. परंतु 16-17 तारखेपासून याची तीव्रता वाढेल आणि 18, 19, 20 तारखेला मात्र मोठ्या प्रमाणात वादळी पाऊस हा विदर्भाच्या सर्वच भागात कोसळण्याची शक्यता आहे. या संदर्भातले स्पेसिफिक जिल्हे आपण हे 15 तारखेच्या किंवा 14 तारखेच्या भागात सांगू की नेमके कोणत्या भागात कोणत्या जिल्ह्यांमध्ये गारपीट होऊ शकते. त्याचा स्वतंत्र भाग आपण काय करण्याचा प्रयत्न करू. परंतु आता हे एवढं नक्की लक्षात घ्या की सर्वच मॉडेल्सनी आणि शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे आणि सर्वांचा विदर्भ मान्सूनचा अंदाज असा आहे की जवळपास 14 तारखेपासून रात्री उशिरा किंवा 15 तारखेच्या पहाटेपासून विदर्भाच्या अनेक भागामध्ये वादळी पावसाचं वातावरण निर्माण होऊ शकते आणि सलग 5 ते 6 दिवस हा वादळी पाऊस विदर्भाच्या अनेक भागात कोसळणार आहे. त्यामुळे आजच्या या माहितीसह आजच्या भागात येथेच थांबतो. पुन्हा एकदा नवीन माहितीसह आपण भेटूच. तोपर्यंत आपण आम्हाला रजा द्यावी. नमस्कार, धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.